नमस्कार, आपण पाहत आहात मराठी साप्ताहिक निर्भीड सम्राटचे यूट्यूब चॅनल निर्भीड सम्राट मध्ये आपले स्वागत आहे। नमस्कार, मी सिद्धार्थ काळे। आपण बघत आहात निर्भीड सम्राट न्यूज। संपूर्ण देशाचं दिल्लीवरती जे काँग्रेस जनता पार्टीचं जे आंदोलन चालू, त्या आंदोलन संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं। एक महिन्याचा काळ होता। या काळामध्ये पेपर फुटी संदर्भामध्ये जे आंदोलन चालू होते, त्या आंदोलन संदर्भामध्ये सोनम वांगचुक सामाजिक कार्यकर्ते, त्याचबरोबर अभिजित दीपके ज्यांनी काँग्रेस जनता पार्टी स्थापन केली, या आंदोलनाला संपूर्ण देशातून पाठिंबा मिळत गेला। कशा पद्धतीने या आंदोलनाची ही रूपरेषा होती आणि काँग्रेस जनता पार्टी कशा पद्धतीचं या 2-3 महिन्याचा हा प्रवास राहिला काँग्रेस जनता पार्टीचा। सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यांनी युवकांसंदर्भामध्ये एक टिप्पणी केली होती काँग्रेस संदर्भामध्ये। त्याचाच आशय घेऊन अभिजित दीपके यांनी मी कॉकरोच अशा पद्धतीचं वक्तव्य केलं होतं। त्या संदर्भामध्ये संपूर्ण देशामधील युवक तरुण पिढी अभिजित दीपके यांना त्या ठिकाणी सपोर्ट मिळाला आणि संपूर्ण देशामध्ये एक मोठं आंदोलन त्या ठिकाणी उभं राहिलं गेलं। विविध जिल्ह्यामध्ये, विविध राज्यामध्ये संपूर्ण विविध विरोधी पक्षांनी, विविध सामाजिक संघटनेने अभिजित दीपके त्यांच्या काँग्रेस पार्टीला समर्थन दिलं। आणि जेव्हा जेव्हा युवक रस्त्यावरती उतरतो तेव्हा इतिहास घडतो। सध्या टेक्नॉलॉजीचा जमाना आहे। या टेक्नॉलॉजीच्या जमान्यामध्ये युवक मोबाईलमध्ये व्यस्त असतो, परंतु सर्व युवकाकडे बघण्याचा दृष्टिकोन, युवक काही करू शकत नाही, फक्त मोबाईलमध्ये रील बघण्यामध्ये आणि सोशल मीडियावरती व्यस्त असेल, अशा प्रतिक्रिया होत्या। परंतु आज कुठेतरी या युवकांबद्दल जी वक्तव्य होते, त्या वक्तव्याला फोल ठरण्याचं काम आज युवकांनी केलेलं आहे आणि मोठी क्रांती आज देशामध्ये घडलेली आहे। जी भाजप आपल्या नेहमी वक्तव्यामध्ये आणि सत्तेमध्ये मदमस्त झालेली होती, त्या पहिल्यांदा युवकांनी रस्त्यावर उतरून त्यांच्या विरोधामध्ये निषेध नोंदवला आणि मोठ्या प्रमाणामध्ये देशामध्ये या सर्व प्रकाराला युवकांना मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळत गेलं आणि विविध पक्षाचे आंदोलन होत गेले। त्याचबरोबर विविध सामाजिक संघटनेने आंदोलन केले। आज 2 महिन्यानं म्हणजे 1 महिना उलटून गेला आणि या आंदोलनाला 20 तारखेला जो प्रकार घडला, त्या प्रकारामध्ये अक्षरशः युवकांना प्लेट गनने त्यांच्यावरती हमले केले गेले। त्यांच्या ज्या पोलिसांनी जो हमला केला, त्या हमल्याच्या संदर्भामध्ये, त्या हल्ल्याच्या संदर्भात संपूर्ण देशामधून तीव्र स्वरूपामध्ये प्रतिक्रिया पाहण्यास मिळाल्या। त्या लाखोच्या संख्येमध्ये युवक जंतर-मंतरवरती आपल्याला पाहण्यास मिळाला। त्या आंदोलनामध्ये युवकांसोबत मुली देखील मोठ्या प्रमाणामध्ये त्या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या आणि यामध्ये पहिल्यांदा युवा शक्तीनं इतिहास घडवला। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आज त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्द केला आणि या खऱ्या अर्थाने युवक आज विजयी झाले। जे विरोधी पक्षांना जमलं नाही, ते आज युवकांनी करून दाखवले, अशी चर्चा संपूर्ण देशामधून होत आहे। युवकांची ताकद काय असते हे आज आपल्याला पाहण्यास मिळाले। युवकांच्या ताकदीसमोर आज केंद्रीय मंत्रिमंडळ या ठिकाणी आपल्याला हतबल झालेलं दिसलं। त्याचबरोबर जे आंदोलन झालं, त्या आंदोलनामध्ये युवकांनी मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग घेऊन अक्षरशः पोलिसाच्या लाट्या काट्या काढल्या, अश्रू डोळ्याच्या नळकांड्या फोडल्या गेल्या। त्या ठिकाणी त्यांचे डोके फोडले गेले, अक्षरशः फ्रॅक्चर झाले। बरोबर त्या आंदोलनामध्ये गालबोट लावण्यासाठी पोलिसांची एक चर्चा आहे। पोलिसांच्या सहकार्याने त्या ठिकाणी जे आंदोलक, जे विद्यार्थ्यावरती हल्ले केले गेले, त्याच्यामध्ये जे दांडे होते, त्या दांड्याला अक्षरशः खिळे ठोकलेले होते। खिळ्याचा मार त्या ठिकाणी झाला आणि बरेचसे असे विद्यार्थी त्या ठिकाणी रक्तबंबाळ झालेले होते आणि अक्षरशः खूप म्हणजे त्या ठिकाणी एक मुलगी देखील, एक आंदोलक मुलगी होती, तिचा देखील मृत्यू झाला अशी चर्चा आहे।
आणि त्याचबरोबर एका बरेचशा विद्यार्थ्यांच्या डोळ्याला देखील मार लागलेला आहे. अशा प्रकारे हे आंदोलन झालं आणि या आंदोलनाचा कुठेतरी संपूर्ण देशामध्ये याचे मोठे पडसाद उमटवले गेले आणि आज त्याच्याच प्रति म्हणून आज केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आणि त्या ठिकाणी युवकाचा एक संघर्ष आपल्याला जो पाहायला मिळाला आहे, त्या संघर्षाचा आज चीज झालेले आहे. संपूर्ण देशामधून अभिजित दिपके यांचे कौतुक केले जात आहे. ज्या पद्धतीने विरोधी पक्ष जो काँग्रेस असेल, बीजेपी असे प्रत्येक स्टेटमध्ये वेगवेगळे विरोधी पक्ष आहेत, त्या पक्षाला त्यांनी देखील या आंदोलनात सहभाग घेतला. या मोठ्या प्रमाणामध्ये युवकांना या ठिकाणी सहकार्य मिळालं आणि हे आंदोलन यशस्वी झालं. परंतु एक सर्वसामान्यांमधून चर्चा होत आहे की जे आंदोलन जी गोष्ट विरोधी पक्षाला जमली नाही ती आज युवकांनी म्हणजे आजचा जेन जे आहे त्याला ती जमली. युवकांनी सरकारला अक्षरशः नतमस्तक केलं आणि जे सत्तेमध्ये मदमस्त होत असतो त्या सत्तेला अक्षरशः शेवट होतो. आज आपल्याला युवकांनी दाखवून दिले कशा पद्धतीचे एकजूट केल्यानंतर कशा पद्धतीने त्या एकजुटीचं आपल्याला फळ मिळतं हे दाखवून गेलं. नक्कीच अभिजित दिपके असेल, सोनम वांगचुक असे यांनी उपोषणाला बसले. सोनम वांगचुकचे उपोषण तोडण्यासाठी अक्षरशः पोलिसांनी बळ वापरलं. त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी बळ वापरलं गेलं आणि सोनम वांगचुकला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं. त्यानंतर अभिजित दिपकेने आंदोलनाची पूर्ण धुरा आपल्या हातामध्ये घेतली आणि पुन्हा जोपर्यंत राजीनामा धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मिळत नाही तोपर्यंत अभिजित दिपके स्वतः हे उपोषणाला बसले आणि त्या ठिकाणी जो 20 दिवसाचा कार्यकाळ होता, 20-25 दिवसाचा कार्यकाळ होता, त्याच्यामध्ये केंद्र सरकारला वेळ मिळाला नव्हता अशा देखील चर्चा होत आहेत. खरोखरच केंद्र सरकारला देखील युवकांना हलक्यामध्ये घेतलं गेलं होतं का असे देखील प्रश्न उपस्थित होते. परंतु या सर्व गोष्टीला आज तरी मला असं वाटतं या सर्व गोष्टीला कुठेतरी पूर्णविराम लागेल. परंतु यानंतर काँग्रेस जनता पार्टीचा जो प्रवास असणार आहे तो कसा असणार आहे, त्यांचं यानंतरचं आंदोलन कसे असणार आहे हे देखील आपल्याला बघावं लागणार आहे. केवळ 2-3 महिन्याची जो व्यंगात्मक स्वरूपाची टिप्पणी केली होती त्या टिप्पणीवरती संपूर्ण देशामधील युवकांनी पाठिंबा देऊन या ठिकाणी एक नवीन इतिहास घडलेला. आतापर्यंत केंद्रीय मंत्र्यामध्ये कोणाचाही राजीनामा दिला नव्हता आणि जी भाजप सरकार आहे या भाजप सरकारमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जो युवक होता, जे मंत्री होते, त्या मंत्र्याला कुठेतरी सत्तेमध्ये मध्यमस्त झालेल्या अशा प्रतिक्रिया येत होत्या आणि त्या प्रतिक्रियाला कुठेतरी आज पूर्णविराम लागला असं म्हणावं लागेल. कारण की युवकाची ताकद आणि युवकांनी जो इतिहास घडवला हा इतिहास संपूर्ण देशाने बघितलेला आहे. आता येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस जनता पार्टीचं रूपरेषा कशी असणार आहे, जी आता ही राजकीय भूमिका मध्ये राहील किंवा सामाजिक भूमिकेमध्ये राहील किंवा संपूर्ण देशाचं युवकांचं नेतृत्व अभिजित दिपके करेल का, अशा विविध प्रश्न आहेत. त्यानंतर आपण येणाऱ्या काळामध्ये ह्या सर्व गोष्टी बघतच राहणार आहोत. त्यामुळे मेहुल पवारसह सिद्धार्थ काळे, निर्भीड सम्राट न्यूजसाठी मुंबई.